जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तुमच्यापैकी कोणी आज रेडिओवर संस्कृत बातम्या ऐकायचा प्रयत्न केला का? नाही केला. मला खरं बघायला आज वेळ नाही झाला. आत्ता होत्या काही वेळापूर्वी. मी मी जे दुसरा स्क्रीनशॉट पाठवला होता ना, हा हा. नाही, एक होता तो. हा, मी तुम्हाला दुसराही एक पाठवतो. तिथे मला ऐकायला मिळाल्या. हो. एक मिनिट, तुम्हाला मी आता ग्रुपवर सगळ्यांना परत पाठवतो. पण खूप छान वाटलं, खूप वर्षांनी मी ऐकलं. हे बघा, पाठवलंय आणि मी त्याच्यावर पिवळ्या अक्षरामध्ये देखील हे केलेलं आहे व्हॉट्सअपवर. इथे मला ऐकायला मिळाले आणि बरोबर आहे, म्हणजे जी वेळ आहे ती बरोबर दिलीपजींनी दिलेली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6:55, सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 7:20. म्हणजे त्यावेळी आपल्याकडे सकाळी 6:55 म्हणजे आपल्याकडे संध्याकाळ असते ना, त्यामुळे आपल्याला बरोबर. जमू शकतो अमेरिकेतल्या लोकांना. हो. हं. संध्याकाळी 7:20 ची जरा अवघड जाईल, पण भारतातल्या लोकांना ते सोपं जाईल. चालेल, चला आपण सुरू करू. मी शेअर करतो. आजही लोकसंख्या 7च आहे, पण बहुतेक थोड्या वेळाने येतात असं मी काल बघितलं. बरेच लोक नंतर आले होते. आणि आपलं ही सगळी वाक्य झाली होती शब्द. आपण इथे सुरुवात केली होती आणि मग अ, एशिया वसंत ऋतू त्यावेळेला सर आले होते. त्यानंतरचंही आपण वाक्य झालं होतं आपलं. नाही, हे हो. अर्धवट झालं. शिशूंना चालू होतं. कृते चाललं होतं. हा, पण सर आल्यामुळे आपण ते स्थगित केलं होतं. चालेल, ठीक आहे. मी कीबोर्ड बदलतो आणि हा, कोण कोण करत होतं, लक्षात आहे काही? माझ्या आधी कोण असतात, मला वाटतं ते त्या करत होत्या. तुमच्या आधी विद्याताई तेंडोलकर. हा, मला वाटतं त्या करत होत्या का त्यांनी. बर, विद्याताई आलात का तुम्ही? हो हो. हा, घ्या ना मग ताई तिसरं वाक्य. शिशूनां कृते तस्मिन् बालमंदिरे क्रीडांगणं नास्ति. हम्म. शिशू लहान मुलांसाठी लहान मुलांच्या करता. लहान लहान मुलांकरिता लहान मुलांच्या करिता, कारण की लहान शिशु मुलांच्या नाम. शिशूनाम षष्ठी. षष्टी आहे, म्हणा ना, ची चे चेच्याची येऊ देत त्याच्यात. हो. पण ती लहान कृते ना मुलां पुढे. हो, मी तेच सांगतोय, कृते म्हणजे करिता आहे. साठी. हा. करिता ओके. हम्म. लहान मुलांच्या करिता तस्मिन तेथे
तस्मिन त- बालमंदिरे, त्या त्या बालमंदिरात हा तस्मिन म्हणजे त्या हा क्रीडांगण नाही. नाही. बरोबर. तस्मिन म्हणजे तत् जो शब्द आहे त्याचं हा सप्तमी आहे. हो बरोबर आहे. हो हो. कारण की मंदिरम हे नपुसकलिंगी आहे. बरोबर. हम्म हा. त्यामुळे तत् हे देखील नपुसकलिंगाप्रमाणे चालवायचं आणि त्याची सप्तमी विभक्ती करायची, कारण की बालमंदिरे स्थानदर्शक असल्यामुळे तेही सप्तमी विभक्तीत आहे. हो हो. आणि क्रीडांगणम नास्तीमध्ये क्रीडांगणम हा या वाक्यामधला कर्ता आहे, कारण की असण्याची क्रिया हम्म क्रीडांगण करते. बरोबर. न हा. असती. न असती. करेक्ट. हम्म चालेल. आता विशाखाताई येत. हम्म. तेन शिशुना पुस्तकं तत्रैव स्थापितम्. संधी ते विग्रह पहिला करा. तेन म्हणजे त्यांनी. ताई संधी विग्रह पहिले हा करा. ओके. तत्रैव, तत्र एव, हा हा. तत्रैव. आणि स्थापितम, मला म्हणजे ठेवलं का स्थापितम म्हणजे? आता ते मी सांगणार नाहीये. कारण मला विसरले मी ठीक आहे, स्थापितमचं. आपण करूयात. हा प्रत्येक शब्दाचं पृथक्करण तर करा पहिले. ओके. पुस्तकम. आता ते ना म्हणजे त्यांनी अम, शिशूंना, हम्म. म्हणजे अ, बाल बालक बालका अनेक बालकांना हम्म. पुस्तकम म्हणजे काय, हम्म. द्वितीय त्याचं कर्म पुस्तकम. हम्म. तत्र एव, तेथेच ठेवले असं मला वाटतंय, पण मला स्थापितमचा अर्थ नाही आठवत. हा. बर. आता मला एक सांगा ताई, की पुस्तकम हा शब्द तुम्हाला पुल्लिंगी वाटतो का नपुसकलिंगी वाटतो? पुस्तकम नपुसकलिंग आहे, नपुसकलिंग असलं पाहिजे ते पुस्तकम. बर. म्हणजे पुस्तकम. ठीक आहे. ओके. आता वाक्यातलं क्रियापद काय आहे? स्थापना करणे असं काहीतरी असावं. हा हा हा. आपण स्थापित, आता हा संस्कृत विसरून जाऊ, पहिले मराठीतच बघू आपण. हं? स्थापना करणे. स्थापना करणे. बर. म्हणजे आता स्थापना करण्याची क्रिया कोण करणार आहे? तेन नाही. अजून काय आहे? ते न शिशूना, शिशुना म्हणजे मुला मुलांकडनं स्थापण्याची क्रिया स्थापना. होणार आहे. हा बरोबर आहे. हो. म्हणजे कोण? कोण बरोबर आहे. म्हणजे कोण त्या करणार मुला, आहेत? तर मुलं ती, करणार आहेत. हा. हा ती मुलं. हा. ती मुलं करणार आहेत. ठीक आहे. काय करणार आहेत? पुस्तकम पुस्तक स्थापन करणार आहेत. बरोबर. हा हो चला, म्हणजे आता आपल्याला वाक्यामधलं कोण आणि काय याची उत्तरं मिळाली. बरोबर. हं? आता तुम्हाला पुस्तकम बघून आणि स्थापितम बघून कशाची आठवण यायला पाहिजे? धातू साधिताची आठवण यायला पाहिजे. स्थापितम कारण की ठेव. बघा, कर्ता तृतीयेत गेलेला आहे इथे. बरोबर. हा. मग कर्ता तृतीयेत गेलाय, कर्म प्रथमेत राहिलेलं आहे, सकर्मक वाक्य आहे, म्हणजे स्थापितम हे कर्म बोलीभूत काय पाहिजे? बरोबर, ठेवले गेले वगैरे अशा टाईप, केले, हा. स्थापन केले गेले. त्या शिशूंकडून पुस्तक पुस्तक तेथेच ते ठेव ठेवले गेले. गेले. हा असं जरा थोडस ना बघायचं शब्दांकडे, की काय सांगतायत मला शब्द. आणि जर का आपण क्रियापद ओळखू शकलो ना, तर पुढच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ची उकल होते. बरोबर. बघा, आता शिशूंना हे शिशूंनी म्हणजे मुलांनी नाही तर एकच आहे. शिशु हा उकारांत पुल्लिंगी आहे. ओ हं. ठीक हा आहे. हे बघा, सर काल बोलताना एक महत्वाचं वाक्य बोलून गेले होते बघा,
की तुम्हाला लिंग वचन विभक्ती जरी चुकल्या तरी त्याची जास्त बाऊ करू नका. पण साधारणतः हे कुठली तरी तृतीय आहे, मग अनेक वचन एक वचन असा घोळ झाला हरकत नाही. पण तिथे चूक नाही होता कामा की हे तृतीयेमध्ये जात एवढं तरी लक्षात आलं तरी खूप झालं आपण म्हणतोय. बरोबर. हा, ठीक आहे. पुढे आता कोण आलेत? विशाखाताई नंतर सुकेशाताई आल्यात. मगाशी तरी दिसल्या नव्हत्या पण आणि मोहिनीताई. सर मी आहे. हा हा चालेल, घ्या 5वं वाक्य. साधवे फलानी पुष्पाणी च देही. हम्म देही म्हणजे सर साधवे पण मला कळत नाहीये काय ते. बर ठीक आहे. फलानी साधवेला जवळपासला शब्द कुठला आहे सांगा आधी. साधवे सा- या शब्दाकडे बघून मराठीतला कुठला शब्द वाटतो जवळ? जसं साधणे किंवा नाही, काय म्हणतात साधवे हा शब्द आहे. मग त्याच्यावरून जवळपास बस काय वाटतं? साधू. एक हा मिनिट, कोणी साध्वी प्रॉम्प्ट वगैरे नका असं. करू. साध्वी वगैरे असं काही सर आहे का? नाही, साधू हा शब्द आहे मराठीत अच्छा तर आणि मग त्याची साधू. कुठली तरी ही विभक्ती असेल. हा हा साधवे म्हणजे हा सप्तमी आहे. साधवे आहे तर नाही, सगळे नाही एकारांत सर. जात नाहीत कारण की साधू उकारांत पुल्लिंगी शब्द आहे. ओके. हा ठीक आहे. आता आपण एक क्षणभर बाजूला ठेवूयात. हा ओके, आणि हरकत नाही. आपल्याला असं शिकायला लागेल. फलानी तर ओळखता येतंय. हा हो फलानी आपलं द्वितीयामधलं बहुवचन आहे. बरोबर आहे. पुष्पाणी पुष्पाणी पण सेम बरोबर आहे. फलम आणि बहुवचन. पुष्पम ही हा नपुंसकलिंगी शब्द आहेत, त्यांची ही द्वितीयेतली. द्वितीयेतली रूप आहेत हा, बहुवचन. मग आता च म्हणजे आणि. आता बघा एक कुठलं तरी मला आठवतंय याची आपल्याला देही याची डोळा असं आपण जे म्हणतो नाही त्यामधला नाही हा नाही आता देही आहे का सर? नाही नाही, देही देही परम सुखम जय जगदंबे सिंहवाहिनी दुःख निवारी प्रकटवाहिनी आकाशात पतितम तोयम यथा, असं माझी आई म्हणायची. अच्छा नाही सर मी नाही ऐकलं हे. यथा पण देही गच्छति म्हणजे सागरं देणं. हा सर्वदेव देणं. नमस्कार. सर्वदेव नमस्कारः केशवं केशवम प्रति प्रति. गच्छति. पण देही देही परम सुखम हे देवीच आहे. तर मी आधीचं वाक्य नेमकं विसरलो, पण ते हे मी आईच्या तोंडून ऐकलेलं आहे. यशो देही दिशो जही जसं त्याच्यामध्ये पण ते यशो जही हा देही सौभाग्य आरोग्यम हा देही 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 हो परम सुखम. हा बरोबर आहे, तुम्ही म्हणजे अगदी देणे. बरोबर ओळखलात. हा देणे म्हणजे देणे. देणे. चला, म्हणजे आता काहीतरी देण्याविषयी आहे. हा तर साधूला फळानी आणि पुष्प दिले असं. नाही, आता साधवांसाठी देही म्हणजे काय? आपण कोणाला तरी आज्ञा करतोय, राईट? देही देही परम किंवा सुखम द्या. म्हणतो ना. हा बरोबर आहे. आपण देवीला प्रार्थना करतोय, नाही? हा बरोबर आहे. प्रार्थना वजा आज्ञा. येस बरोबर आहे की तू मला परमसुख दे. बरोबर आहे, म्हणजे काहीतरी दे. म्हणजे आता साधूला किंवा साधूला साधूंना असेल ते. हा साधूंना फळे आणि पुष्पे द्या. हा हा, मग आता साधवे काय असेल? साधवे ठीक आहे, आपण एक काम करू, आपण गुरु शब्द परत बघू. हम्म? हम्म. बघा, गुरु आणि आता मला सांगा साधवे काय होईल? गुरुवे चतुर्थी. चतुर्थी, कारण की आपण साधूंच्या प्रती फुलं आणि फळं देतोय. हो बरोबर आहे. हम्म तस्मै श्री गुरुवे नमः, म्हणजे त्या गुरु प्रती माझा नमस्कार असो. हा बरोबर आहे. गुरुसाठी किंवा गुरुप्रती. हा हा, गुरु प्रती किंवा गुरुसाठी. बरोबर आहे. हा, तसंच इथे साधूसाठी किंवा साधू प्रती फळे फळे आणि आणि पुष्पे फुले दे. द्या दे. हो हा, म्हणजे वाक्यातला कर्ता अध्यारोप कोण आहे? तू दे, म्हणजे त्वाम.
पण सर इथे त्यांनी साधूला वापरलंय म्हणजे पण आपली त्वम हा कर्ता आहे आणि साधूला कोणाला देतोय आपण? साधू प्रतिफळ देतोय. तो कर्ता ओके नाहीये वाक्यातला साधू. कर्ता देण्याची क्रिया कोण करतोय? त्वम करतोय, तू. आणि तो हो त्वम जो आहे तो अध्यारूत आहे. बरोबर हा. आणि देही हे आज्ञार्थक रूप आहे. रूप आहे. दा ददाती या धातूतलं. हो आणि सर साधवे जसं तुम्ही गुरुवे वगैरे ती पण हे झालंय का कदाचित मी ते वाचतो परत इथपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे मला याची हा ठीक विभक्तीच आहे. नाही कळली. तुम्ही बघा काल दुसऱ्या सरांनी दिलीपजींनी गुरु आणि धेनू या दोन्ही शब्दांचं टेबल पाठवलं होतं बघा PDF फाईल मध्ये. दिलीप हो सर मी बघते चौसाळकरांकडनं आलेले आहे. कदाचित मी ते हा त्यांनी ते बघितलेलं नाहीये तेवढ्याच करता माझ्याकडनं दिलं होतं की तुम्ही येताना गुरु आणि धेनू हे दोन्ही शब्द वाचून याल. कारण की वाचून धेनू हा उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि गुरु हा उकारांत पुल्लिंगी आहे. म्हणून दिलं होतं त्यांनी. हो ठीक आहे, हो सर हरकत नाही. मी बघून ठेवेन ते आता. हा चालेल चालेल, हरकत नाही. लताताई करणार का? हो 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 साधूनां समागमः लाभाय भवति. हा समागमः म्हणजे तर लाभाय तर माहिती म्हणजे लाभ होतो. लाभाय भवति म्हणजे लाभ होतो. नाही, लाभाय भवती. हा म्हणजे लाभ होतो म्हणलं लाभ असतं तर नाही. लाभम भवती म्हणलं असतं. लाभ लाभ लाभाय म्हणजे लाभ असतो का? करू आपण नंतर. पहिले साधू नाम म्हणजे काय? साधूनाम विभक्ती कुठली म्हणजे झाली? साधूनाम म्हणजे षष्ठी आहे का? बरोबर. समागमः म्हणजे जाणे. समागमः नाही, समागम इकडे म्हणजे तिकडे जाणे नाही. इकडे आपण जे तिकडे म्हणतो जाणे. ना सहवास. बर सहवास. हा, साधूंचा साधूंचा सहवास सहवास लाभदायक लाभदायक होतो असतो, असतो. भवती साधूंचा असतो सहवास किंवा होतो. आता असतो आणि होतो हे खूप ठिकठिकाणी बदलतं वापरण्यात. बघा, म्हणजे साधूंचा इथे सहवास साधूंचा लाभदायक सहवास असतो. लाभदायक असतो. बरोबर. अस्ति म्हणलं तरी चालतं, भवती म्हणलं तरी चालतं. बरोबर आता आहे. हे साधूचा इथे साधूंचा आहे ते. साधूंचा हा, साधूंचा सहवास बहुवचन आहे. म्हणजे आपल्याला लाभदायक असतो असं म्हणायचंय ना? हा, आपल्यालाच ना आपण हा, म्हणतो. म्हणजे किंबहुना प्रत्येक माणसालाच तो लाभदायक असतो. हो म्हणजे करता हे आज्ञा म्हणजे काय म्हणतात त्याला? नाही, आता करता कोण आहे सांगा बघू मला. लाभदायक असण्याची क्रिया कोण करते? आपण करतो म्हणजे आपल्याला नाही. किंवा मला. नाही ताई, साधूंचा लाभदायक सहवास असण्याची क्रिया कोणी केली आहे? लाभदायक क्रिया साधूंनी केली का? मग साधू प्रथमेत गेले असते ना, करता असते तर. हा म्हणूनच साधू तर प्रथमेच हा, नाही. मग दुसरा कुठला शब्द वाटतोय? साधूंचा सहवास लाभदायक असतो म्हणजे आपल्यालाच असतील ना. ताई, तुम्ही क्रियापदाचा परिणाम आपल्यावर होतोय, पण आपण करते नाही होत. अच्छा. करता कोण आहे सांगा बघू मला. करता कोण असतो? साधू. कोण लाभदायक असतो? साधू. हा, कोण लाभदायक असतो? सहवास. म्हणजे सहवास हा करता आहे ना ताई. सहवास करता झाला. आणि म्हणूनच समागम हा प्रथमा एकवचनात गेला करता. हो, करता इथे ओळखायला अवघड आहे. हा, नाही, क्रियापदाला प्रश्न विचार ना की असण्याची क्रिया कोणी केली, कोण असतो? लाभदायक. लाभदायक हे त्याची जास्त माहिती दिली क्रियापदाची. बरोबर. सहवास लाभदायक असतो. बरोबर. हा, पण कोणाचा असण्याची क्रिया सहवास कोणी असतो तर केली? साधूचा सहवासाने केली. आणि मग कोणाचा विचारलं तर साधूचा येतो. हा, कोणाचा म्हणजे संबंधकारक होतं मग ते. तो करता नाही होत. नाही. म्हणजे मी असं म्हणलं की तुमची आई बाजारात गेली.
कर्ता कोण आहे? मराठीत बोलू, विचार करू आपण. तुमची आई बाजारात गेली. तुमची आई बाजारात गेली म्हणजे तुम्ही करते. नाही, ताई परत एकदा विचारा, आई. कोण गेली? आई गेली, म्हणजे मग कर्ता कोण झालं? आई झाली. हा. आणि कोणाची आई? तुमची. हा, म्हणजे म्हणजे संबंधकारक झालं ते. ते कर्ता असू संबंध. शकत नाही. हा. आपण त्या कर्त्याविषयी जास्तीची माहिती संबंधकारक शब्द वापरून दिली. मग कर्म नसतं का ह्याच्यात? नाही, कारण की कोण आणि कायचं उत्तर एकच येणार आहे. अकर्मक एकच वाक्य आहे हे. हा. हो. कोण समज. गेली? आई गेली. काय आई गेली? गेली. आईच गेली. आई गेली. खूप विचार करावा लागतो, बरोबर. नाही, हे आपण अगदी पटकन वाक्यातल्या क्रियापदाला कायम प्रश्न विचारत राहायचे. प्रश्न विचारत राहायचे. चालेल, पुढे आपण आता यांकडे जायचं का? हो. साधवः नगरात् नगरम् अटन्ति. अट साधवः धातू होता, आपण शिकलो होतो, भटकणे. हो भटकणे. हम्म. साधू नगरा गावोगावी भटकतात. नाही नाही, तुम्ही अजिबात मराठी करायला जाऊ नका सांगते. आता. नगरात म्हणजे पंचमी येईल ना. हा, बरोबर आहे. हा, म्हणजे आणि मग काय, नगर ऊन पासून. हो, ऊन हा, पासून गावातून दुसऱ्या गावात भटकतात. नगरम नगरातून द्वितीया नगराला भटकतात. भटकतात. हा. नंतर दुसरी स्टेप आपण करायची की समोरच्या माणसाला बोली मराठी कळावं म्हणून साधू नगराहून दुसऱ्या, हे कंसामध्ये घालायचं, नगराला भटकतात किंवा जातात. हे बाळबोध मराठी समजणाऱ्या माणसासाठी आपण असं बोलू. पण तुम्ही आणि मी जर का संस्कृत जाणणारे असू तर मला हे वाक्य जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मला हे लक्षात येतं की एका नगरातून दुसऱ्या नगरात जायची क्रिया हे साधू लोक करतायत. साधू करतात. आणि म्हणून मी नगरात नगरम केलेलं आहे. नगरम द्वितीय आहे, म्हणजे विभक्ती आहे. द्वितीया. नगरात पंचमी विभक्ती आहे. बघा, एका गावातून दुसऱ्या गावाला. गावातून दुसऱ्या, म्हणजे एका आणि दुसऱ्या हे जर का आपण कंसात टाकले तर बरोबर वाक्य होतं. बघा, साधू कंसात एका गावातून कंसात दुसऱ्या गावाला फिरतात. म्हणजे गावोगाव फिरतात. गावोगाव फिरतात. हा, पण हे बोली मराठीत झालं. चालेल, पुढे कोण घेत? आता माधवीताई आज आल्यात का? माधवीताई, तर मी बर, आपण दोनदा त्यांचं नाव घेतलं पण त्या दिसत नाहीयेत. मग निशिगंधाताईच. मग हा. प्रभोः रामचंद्रस्य स्तवनं भक्ताः कुर्वन्ति. कोण कुर्वन्ति? तर प्रभोः रामचंद्रस्य स्तवनं. प्रभोः आणि प्रभोः म्हणजे बहुवचन झालं प्रथमेचं. रामचंद्रस्य षष्ठी, स्तवनम कर्म द्वितीय प्रथम एकवचन, आणि भक्तः कुणाला? तो भक्तान कुर्वन्ति क्रियापद. म्हणजे नीट विचार करा ताई. प्रभो रामचंद्रांची स्तवन गीत म्हणजे स्तवन भक्त करतात. बर, म्हणजे करण्याची क्रिया कोणी केली होता ही? भक्तांनी केली. म्हणजे कर्ता कोण झालं? भक्ता हा. बरोबर. बर, चला, म्हणजे भक्त हा कुर्वंती काय करतात? भक्ता स्तवन कुर्वन्ति, करतात. स्तवन करतात. हा, कुणाचं करतात? प्रभो रामचंद्रस्य. हा, म्हणजे प्रभो हो काय झालं? त्याचं रामचंद्रचं विशेषण झालं. बरोबर आहे, म्हणजे तेही षष्ठीत गेलं. हा, ते षष्टीत गेलं. बरोबर आहे. प्रभू शब्दाची षष्ठी एकवचन हे प्रभो हो होतं. प्रभो. बघा, आपण वरती जाऊ आणि गुरु शब्दाकडे परत एकदा लक्ष देऊ. बघा, गुरो हो गुरवो हो गुरुनाम, षष्ठी. बरोबर. तसंच प्रभूचं प्रभो हो.
ठीक आहे. हे बघा मी ॲरोनी दाखवतोय. गुरु हो तसं प्रभो हो झालं. हम्म. पुढचं कोण घेत आहे? निशिगंधाताई नंतर सीमाताई आल्यात. हो. हा घ्या ना मग ताई. प्रभुः रामचंद्रः भक्ताय धनं ददाति. हा ददाति क्रियापद. बरोबर, म्हणजे देणे काहीतरी. हा. कोण देतं तर प्रभू रामचंद्र म्हणजे रामचंद्र कर्ता झाले. आणि प्रभू हे त्यांचं कुणाला तर विशेषण भक्ताला. झालं. हा. कुणाला देतात तर भक्ताला देतात. म्हणजे ते कुणाप्रती देतात. हा, भक्ताय चतुर्थी झाली ती. भक्ताला. ती चतुर्थी झाली. आणि हा बरोबर. प्रथमच. प्रभू हा, रामचंद्र भक्ताप्रती धन देतात. बरोबर आहे. भक्ताला, कारण की चतुर्थीमध्ये मराठीत सला ते सलानातेच आहेत प्रत्यय. हा, ते पण झालं. पण मी जनरली म्हणजे लोकांना शिकवताना सांगतो की भक्ताप्रती असं म्हणा, म्हणजे ते जास्त आपल्याला संप्रदान जे आहे, चतुर्थी विभक्ती ही संप्रदान विभक्ती आहे. बरोबर. हो. आणि द्वितीय आणि चतुर्थीतला फरक पण म्हणजे लगेच लक्षात येतो. हा, मराठीमध्ये तो लक्षात येत नाही पटकीने. हो. सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर. सर संप्रदान म्हणजे अर्थ काय आहे सर? संप्रदान म्हणजे संप्रदान म्हणजे कोणाच्या तरी प्रतिदान देण्याची जी क्रिया असते ना, ती. कोणाला काही दिले कोणाच्या किंवा प्रती घेतले जाते. द्यायचं, कोणाच्या साठी देणे, त्याला संप्रदान म्हणतात. हो हो ठीक आहे, समजलं सर. आणि अपादान म्हणजे कोणाकडून तरी असं. म्हणून अच्छा. ती पंचमी ऊन हून पासून होतं. हो. तुमच्यापासून, तुमच्याकडून, तुमच्याहून, म्हणून ते अपादान विभक्ती होते ती. हो सर, मी वाचलं पण मला ते अर्थ कळत नाही. म्हणजे संप्रदान अपादान म्हणजे जो तो चार्ट आहे, पण मग मला ते हा, पण विचार करा ना, संप्रदानचे सला ते सला नाते म्हणजे काय असेल? ला. आणि संप्रदान आहे, प्रदान करणे म्हणजे काय? देणे. आपण पदवी हो प्रदान करतो. बरोबर आहे. हो हो म्हणजे कुलगुरू पदवी आपल्याला प्रदान करतात. बरोबर. हो. म्हणजे आपल्या प्रदान प्रती हा देतात. प्रति देतात. बरोबर आहे. हम्म. असं जरा थोडेसे ना शब्दांकडे बघायचं आणि प्रश्न विचारायचा की हा मला कोणाच्या सारखा वाटतोय. संप्रदान म्हणजे काय? सम हा उपसर्ग लागलेला असणार आणि प्रदान हा शब्द असणार. हो. चालेल. पुढे कोण घेणार आहे आता? आता तुम्हीच होतात का ताई? का का? नाही तुम्ही फक्त? नाही, विद्याताई होत्या ना माझ्या होते. हो. हा, मग घ्या ना ताई. वाचू का? हा. नदी पारं गन्तुं सेतोः आवश्यकता भवति. नदी पार जाण्यासाठी सेतूची आवश्यकता आहे. बरोबर. आता सेतो हो ही कुठली विभक्ती आहे? षष्ठी ना? बरोबर, सेतूची. हम्म. गुरो हो आपण मगाशीच बघितलं होतं. हम्म. प्रभो हो रामचंद्रस्य, तसं सेतो हो प्रभो हो. सेतोः. आवश्यकताला आवश्यकता हा शब्द आहे, हम्म. आकारांत स्त्रीलिंगी. हो. आणि नदी पारम गंतुम म्हणजे नदी पार जाण्यासाठी. जाण्यासाठी. पुढे विद्याताई नंतर कोण आहेत बरं? विशाखाताई एकदम. विना सेतुना मनुष्याः नदीपारं गन्तुं समर्थाः भवन्ति. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला विग्रह करायचे, संधी विग्रह. हो. गन्तुं असमर्थाः भवन्ति. गंतुम अधिक असमर्थाः. असमर्थाः.
चला ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे दोन शब्द गंतुम म्हणजे जाण्यासाठी, जाती असमर्थ म्हणजे समर्थ म्हणजे असमर्थ, अमर समर्थ आहे. इनकेपेबल. हा. नदी पार म्हणजे नदी पार हा आणि कोण तर मनुष्य. मनुष्य हा कर्ता झाला. मनुष्य हा हा अनेक वचन झालं त्याचं. कारण की भवंती आहे ना. भवंती हा. आणि विना सेतुना म्हणजे हा. हे सेतू शिवाय झालं. बरोबर आहे. म्हणजे ही म्हणजे काय झाली? तृतीय झाली. बरोबर आहे. सह आणि विना आणि याच्यासाठी हा तृतीयची अपेक्षा असते. हा. आणि नदी गंतुम म्हणजे जाणे. असमर्थ भवती असमर्थ आहे हा गंतु म्हणजे जाण्यासाठी. जाण्यासाठी. नाही बघा, हा सेतू शिवाय किंवा सेतू विना माणसे नदी पार जाण्यास असमर्थ होतात किंवा आहेत. भवंती म्हणून होतात हे जास्त रास्त वाटतं बघा. असमर्थ होतात. हा. म्हणजे माणसांच्या अंगात ताकद आहे, पण जर का तिथे सेतू नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून ते असमर्थ होतात. तेच जर का सेतू बांधलेला असेल तिथे तर ते समर्थ होतात. 12 कोण घेत आता पुढचं? तुमच्या नंतर सुकेशाताईच आहेत. नाही, सुकेशाताई आज आलेले नाही आहेत, मोहिनीताई आहेत. प्रभाते मंदम मंदम वायुः वाती. वाती म्हणजे वाहने. बरोबर आहे. क्रियापद आहे. क्रियापद. वह धातू आहे तो. हो. वह वाती. वाती म्हणजे वाहने. वाहतो. आणि हा वाहतो. तो सकाळी म्हणजे प्रभाते प्रातकाळी. मंद म्हणजे हळूहळू वारा किंवा वाहतो. मंद मंद. मंद मंद आपल्याकडे मराठीतही मंद मंद आपण वापरतो. मग वापरायचं ना. हा मंद मंद वायू म्हणजे वारा वाहतो. बरोबर आहे. आपल्याला मराठीत एक माझ्या मते तुम्ही सगळेच जण म्हणत असाल कदाचित, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर साढून मनाचे नये रे. श्लोक. बरोबर. जगी तोचितो मानवी जगी धन्य तोचितो मानवी धन्य होतो. माने जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. बघा, आपण तिथेही प्रभाते मनीच म्हणजे समर्थांनी देखील तो सप्तमी मधलाच प्रभाते वापरलेला आहे. आणि तो कालदर्शक शब्द आहे, त्यामुळे तो सप्तमीत आहे. सप्तमीत आहे. आणि प्रभात हा शब्द काय आहे हो? लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुंसक लिंग आहे? प्रभात पुल्लिंग आहे का सर? तो सकाळ होतं का? नाही, ती सकाळ. हा, पण तरी हे प्रभातम आहे. तुम्हाला व्यंकटेश सुप्रभातम तुम्ही ऐकलेत का कधी? हो सर. हो. हा, मग ते व्यंकटेश सुप्रभातम काय आहे? प्रभातम. प्रभातम आहे, पण ते नपुंसकलिंगी थोडे आहे का ते? हो. हा, अच्छा. म्हणूनच ते प्रभातम. किती आपण वापरत असतो. तेच सांगतोय ना ताई, आपण शब्दांकडे बघतच नाही, ते आपल्याशी बोलत असतात कायम. डोळे आणि कान उघडून ऐकले पाहिजे. बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण ऐकतो, पण आपण त्या शब्दांचं मनन केलेलं नसतं. आणि ही माझी पण गोष्ट व्हायची बरं का. पण जेव्हापासून मी संस्कृत शिकायला लागलो ना, तेव्हा मी शब्दांकडे जास्त बघायला लागलो की हा कधी वापरला, कुठे वापरला, कोणाच्या तोंडी मी ऐकला. कित्येक गोष्टी आता मला आत्ता आठवतात की माझी आई अनेक गोष्टी स्तोत्र वगैरे म्हणायची,
पण कानावरती पडत होती, माझी पाठ झाली नाहीत, पण निदान काही शब्द मात्र कायमचे डोक्यात राहिले. आई म्हणा, आजी म्हणा, काकू म्हणा, काका म्हणा, कोणी. चालेल, चला पुढे जाऊ आपण. मोहिनीताई झाल्या, आता परत लताताईंकडे वळूयात. हो. वायुना एव सर्वे जंतवः जीवन्ति. हा, क्रियापद काय आहे इथे? जीवन्ति म्हणजे जिवंत राहतात, जिवंत राहतात, जगतात, काहीतरी, बरोबर. जगतात. हा, चला. जंतवः म्हणजे जंतू, जंतू, अनेक जंतू, बरोबर आहे. अनेक जंतू. हा, म्हणून तिकडे हा. जिवंत. हम्म. सर्वे वायुना म्हणजे हवेत का? नाही, सर्वे कुठे आहेत? पण बघा ना, वायुना. वायुना एव. हा. हा, वायुना एव थांबा, वायूच्या कोणी सांगू नका, मध्ये. कोणी नका सांगू, त्यांना करू देत, त्यांना करू देत. वायूत म्हणजे हवेत. आ, एव हवेत म्हणता येईल का? सप्तमी आहे का ती? हे बघा, इथे काय होतं बघा, सेतू ना काय होती? म्हणजे तृतीया होती, बरोबर. तृतीया होती. हा, हा, मग तृतीयाची काय आहेत आपली? म्हणजे हे पहिली न- उकारांत आहे म्हणून तृतीय. हा हा, मग काय वायू. होतं? वायू तृतीयेची मला शिवाय प्रत्यय सांगा. प्रथमेला प्रत्यय नाही, ने- द्वितीयेला स लाते, स ला नाते. तृतीयेला न प्रत्यय येशी. काय आहेत? न येशी. ने हे ईशी, ने नी ही ए ईशी. ने येशी ह्याच्यात आहे म्हणजे एक वचनात. हा, आणि ने हे ईशी अनेकवचनात म्हणजे वायूने. ईशी वायूने. वायूनेच, कारण की एव म्हणजे च. हा, वायूंनीच सर्व जंतू जिवंत राहतात, म्हणजे बरोबर आहे. हवेत, आता जंतू हवेमुळे म्हणजे आपण इथे प्राणी धरतो, बरोबर. प्राणी. हा, हा, जीव बघा. जीव समजा म्हणजे जीव जीव म्हणा, प्राणी. जीव जंतू आपण जे म्हणतो हम्म. ते जंतू वायूनेच. म्हणजे प्राणीच आहेत खरे. हो, जिवंत वायूनेच आहे. सर्व प्राणी प्राणी जिवंत जिवंत आहे. आहेत किंवा जिवंत राहतात. चालेल, राहतात हे देखील, कारण की जिवंत राहणे असा प्रचलित मराठीतला शब्द आहे, म्हणून आपण तो वापरतो. बरोबर. हम्म? पुढे कोण अपर्णाताई घेणार? हो. वायौ महती शक्तिः वर्तते. हा. वायौ म्हणजे सप्तमी आहे ना? आपण बघायचं, त्या निमित्ताने आपले शब्द बघितले जातात. बघा, गुराऊ सप्तमी, हो, सप्तमी. कवाऊ पण सप्तमी होता बघा. हो. हे असे काही जे आहेत ना, या ढोबळ मनाने आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नसतात. आता जसं मी सु आणि शू म्हणलं, ती सप्तमी आहे. गुरुनाम किंवा हम्म. नाम षष्टी अनेक वचन आहे. आता इथे गुरु हो जरा वेगळं होतं, पण नाहीतर रामस्य देवस्य स्य आलं की षष्ठी एक वचन. हम्म. भले आपली काही गोष्टी चुकतील, चुकू देत, पण साधारणतः लक्षात यायला पाहिजे. तसंच आता बघा, गुरु भी ही तृतीय आहे. हम्म. देवान द्वितीया. इथे परत फरक पडतो. गुर वह झालं, तिकडे कवीमध्ये कवयह झालं. अशा या ज्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपण ते आपल्या जरी चुकल्या तरी हरकत नाहीये. हम्म. पण साधारणतः हे प्रथमेच जाईल, द्वितीयेत जाईल, एवढं तरी कळलं पाहिजे वाक्याकडे बघून. हम्म. चालेल, आपण आता कुठपर्यंत होतो? हा, तर वायौ आवाज महती चालू आहे. म्हणजे कोणाचा तरी रेडिओ वगैरे चालू आहे का काय? आवाज. हा, बातम्या. हा, करा. वायूत महती म्हणजे खूप महान शक्ती असेल. अगदी मला बरोबर आहे. महतीचा अर्थ इथे कळला नाही, पण लॉजिक म्हणजे लावलं मी. हा, ठीक आहे ना, बरोबर आहे. वायूत किंवा वायूमध्ये हम्म. महान शक्ती शक्ती असते. असते, वर्तते. आता बघा, वर्तते हे आत्मनेपदी